मेश्राम साहेबांच्या नेतृत्वामध्ये खंबीरपणे उभे आहे आणि म्हणून आपल्याला यशस्वी व्हायचंच आहे यात तीव्र शंका नाही सज्जन हो. माकडे मुठीशी धरिले फुटाणे, तुकाराम महाराज सांगतात, माकडे मुठीशी धरिले फुटाणे, गुंतले ते नेणे हात तेथे. माकड धरण्यासाठी शिकारी काय करतो, एक असा पुठ्ठ्याचा बॉक्स असतो, त्याला छोटंसं छिद्र असतं, त्यामध्ये फुटाणे ठेवले जातात. त्या फुटाण्याच्या घमघमीत वासामुळं माकडं आकर्षित होतात, हात घालतात, मुठीमध्ये फुटाणे धरतात. पण जेव्हा हात घालताना छिद्र लहान असतो, मूठ धरल्यावर त्या लहान छिद्रातून हात बाहेर येत नाही, फुटाणे सोडायची इच्छाच होत नाही आणि ते माकड धरल्या जातं. काय तो दयाचा देखावा अन्याय, हित लेणे काय आपुलेते. त्या माकडाचा विचाराचा काय अन्याय आहे, त्याला हित अहित माहित नाही म्हणून ते माकड तिथं फसलोय असं तुकोबा सांगतात. पुढच्या चरणात सांगतात, शुके नळिकेसी गोविले पाय. शुके म्हणजे पोपटानं, पिंजऱ्यातल्या पोपटानं किंवा बंदिस्त पोपटाला थांबण्यासाठी एक नळी असते, त्यामध्ये दोरा असतो आणि ते नळीला असं घट्ट धरून ठेवतं. भलेही तुम्ही पिंजऱ्याचा दरवाजा ओपन करा, उघडा करा, तरी ते उडून जात नाही, कारण त्याला वाटतं ही नळी हेच माझं राहण्याचं ठिकाण आहे, हा पिंजराच माझं घर आहे. पण त्याला विसरलेला असतो की मला पंख आहे, दरवाजा उघडलेला आहे, मी उडान घेऊ शकतो, मी स्वतंत्र होऊ शकतो, हे त्याला माहित नाही. पण हे माहित करून देण्याचं काम आजच्या घडीला, पूर्वीच्या काळात जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलं. पूर्वीच्या काळात संत शिरोमणी नामदेव महाराजांनी सांगितलं, जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं, सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी सांगितलं, आम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, सावता माळी, गोरोबा काका, नरहरी सोनार, संत जनाबाई, संत सेना महाराज, असे सर्व गाडगे बाबा असतील, तुकडोजी महाराज असतील, संत कबीर असतील, ई.बी. पेरियार स्वामी असतील, हे सर्व संत महापुरुषांनी हे ज्ञान देण्याचं काम आणि तुम्हाला पंख आहे, तुम्ही उडान घेऊ शकता, हे फळ देण्याचं काम जर तुम्ही केलं असेल तर या काळामध्ये आता मान्य वामन मेश्राम साहेब आम्हाला या ठिकाणी करत आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्हाला हा स्वातंत्र्याचा लढा लढायचा आहे. सज्जन हो, माझ्या मायमाऊल्यांना मी विनंती करतो, महिलांचे जे काही संस्कार आहेत, महिलांच्या ज्या बेड्या आहेत, तुमच्या कानामध्ये, हातामध्ये, पायामध्ये, नाकामध्ये, पोटामध्ये, केसामध्ये जे काही सोन्याचे चांदीचे अलंकार आहेत ते तुमचे शोभेचे अलंकार नसून या बंदिस्त केलेल्या तुमच्या बेड्यांच्या खुणा आहेत, त्या बेड्या तुम्ही तोडल्या पाहिजे. इथं बसलेल्या किती महिला आहेत, किती पुरुष आहेत की बघा, दुर्दैवाने एखाद्या मायमाऊलीच्या जीवनामध्ये तिच्या पतीचा मृत्यू ओढवला तर अशी कोणती माऊली आहे काय की तिनं पतीची जमीन, जुमला, प्रॉपर्टी, घर बंगला सोडून गेला पतीसोबत, त्या स्मशानभूमीत नेऊन टाकला. त्या पतीपासून झालेले मुलं बाळ सोडून गेले, काही गरज नाही, आपल्याला नवराच नाही. तिच्या पतीच्या नावावर असलेले बॉन्ड, FID किंवा देणं घेणं जे व्यवहार सोडून दिला, असं कुठं झालंय का? कधीच नाही झालं. पण दुर्दैवानं पतीच्या निधनानंतर आमची माऊली पतीची एकमेव खून असणारी कपाळाचं कुंकू कोण सांगितलं तिला मोडायला? ती बिचारी कपाळाचं कुंकू म्हणजे स्वतःचं संरक्षण कवच फेकून देते आणि स्वतः आपला म्हणून जगाला सांगत बसते. कसं तुमचं संरक्षण होणार हा माझा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून कीर्तनातून, कथेच्या माध्यमातून आम्ही जागृत करतोय की माझ्या मायमाऊल्यांनो, कुठलाही पुरुष आपली पत्नी दुर्दैवानं जीवनातून त्याच्या मृत्यू पावल्यानंतर कुठलीच खून करून मी विधवा आहे किंवा मी विधूर आहे हे जर सांगत नसेल तर तुम्हाला कोण सांगितलं की दुर्दैवाच्या प्रसंगी तुम्ही स्वतःच तुमची बाजूला टाकता? गरज नाही टाकायची, ते सुद्धा तुम्ही परिवर्तन केलं पाहिजे. सज्जनांनो, वारकरी परिषद, सत्यशोधक मूल निवासी वारकरी महासंघाची स्थापना बामसेच्या माध्यमातून एक जबरदस्त विंग म्हणून या ठिकाणी समोर आणलेली आहे. आमचे दादा महाराज पनवेलकर असतील, भगवान मुगे असतील, आणखी बरीचशी मंडळी या ठिकाणी ज्ञात अज्ञात उपस्थित असलेले सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, माझे तुकोबांचे वारकरी, शिवबांचे मावळे, शंभूराजांचे छावे, माझ्या जिजाऊ सावित्री अहिल्या रमाई मातेच्या माता भगिनी, या ठिकाणी सर्वांना माझी विनंती आहे, आपुली फजिती आपुल्या हाताने, कोणाच्याही मताने होय कैसी, केली या कर्माचे मिळेल ते फळ, नका तळमळ व्यर्थ करू, लावून या आंबे बुडतील काटे. दानवे साहेब,
लावणीया आंबे बुडतील काटे हे तो नवल वाटे मज लागी करावे चिंतन होऊनी अंतर्मुख करावे चिंतन होऊनी अंतर्मुख मिळेल ते सुख मंथनाने मिळेल ते सुख मंथनाने आणि म्हणून आपण मंथन केलं पाहिजे यावरती उपाय शोधले पाहिजे आणि या उपायाचा एक पर्याय म्हणून माझ्या दृष्टीने मी 2 उपाय तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक गावागावामधून प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून या ठिकाणी भूत वाईट कार्यकर्ते आलेले आहेत आपल्या संघटनेचं काम विचाराचा जागृतीचा ज्ञानदीप आपल्याला जगात लावायचा असेल तर माझी विनंती आहे गाव तिथं सप्ताह आणि सप्त्यामध्ये आपल्या विचाराचं कीर्तन जोपर्यंत लागणार नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही आपण टाळ्या वाजवतो आपण बोलबच्चन हो कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन कार्यकर्ते गप्पा मारतात अरे एक कार्यकर्ता गृहीत झाला जर माझा इथं अटॅकनं मृत्यू झाला तर किमान 7 माणसं मेलेल्या अवस्थेत सुद्धा मी जमा करतो 4 खंडेकडी 2 वारं घालायला आणि 1 मडकं समोर घ्यायला 7 माणसं आपण इथे उपस्थित एवढा जनसमुदाय आहे आपण जर ठरवलं तर एका माणसानं 7 माणसं म्हणजे किती माणसं उभे राहू शकतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत वामनदादा कर्डक म्हणतात भीमा तुझ्या मताचे 5 जरी असते तलवारीच्या टोक ज्याचे न्यारेच असते असे 5 जरी एका जीवाचे माणसं झाले तर क्रांती व्हायला काही वेळ लागणार नाही आणि म्हणून आता सावध व्हा मला वेळ कमी आहे मी शेवटचं एक छोटंसं जागृतीचं गीत गाऊन या ठिकाणी माझं मनोगत संपवणार आहे उठा उठा रे बहुजनांनो आळस का धरला उठा उठा रे बहुजनांनो आळस का धरला अरे उघड्या डोळी नाश पाहता स्वाभिमान सरला उघड्या डोळी नाश पाहता स्वाभिमान सरला दिवसा ढवळ्या होतो अन्याय माय माऊल्यांवर भ्रष्ट यंत्रणा न्याय व्यवस्था ठेवून हात हातावर मूग गिळोनी शांतपणे गप्प कसे गिरला अरे उघड्या डोळी नाश पाहता स्वाभिमान सरला रोजच करीतो आत्महत्या इथे हो बळीराजा धनी दिलगीर खुशाल चोरटे मारती मस्त मजा नशिबाला दोष देऊनी का मर्तपणा हरला अरे उघड्या डोळी नाश पाहता स्वाभिमान सरला रेल्वे बँका शाळा सरकारी भांडवलदाराच्या खिशात ईव्हीएमचा करून घोटाळा लोकशाही की खिशात सांगा तुझ्या नागरिकांनो काही माणसं म्हणतात आपण कोणाच्या आधात नसतो मधात नसतो आपण भलं आपलं काम भलं अरे आत्ताच्या आता तू गोळ्या घातल्या पाहिजे अशा माणसाला ते आधात नसतात आणि बघायचं नसतात भौतिका सुद्धा घरटाना घाटता हे किती काम का नाहीये आधात तरी ये नाही तर मधात तरी जाय तर तुझा खरा मर्दपणा आहे जसा रस्त्यावर टाळ्या वाजून तरी काय अडचण नाही म्हणून रेल्वे बँका शाळा सरकारी भांडवलदाराच्या घशात ईव्हीएमचा करून घोटाळा लोकशाही की खिशात सांगा सुजान नागरिकांनो सांगा सुजान नागरिकांनो का हेच तुमचा पुरला अरे उघड्या डोळी नाश पाहता स्वाभिमान सरला पेट्रोल डिझेल वाढून जीएसटी वसुली चालली जोमा पेट्रोल डिझेल वाढून जीएसटी वसुली चालली जोमा अरे विकून टाकलाय देशाचा सारान विकास केलाय कोमा हो हुकुमशाहीला लगाम लावण्या का लाल नाही उरला हुकुमशाहीला लगाम लावण्या का लाल नाही उरला अरे उघड्या डोळे नाश पाहता स्वाभिमान सरला लोकसंख्या वाढ बेरोजगारीने घातले हो थैमान अरे जाती धर्मात लावून दंगे देती हो बैमान मूळ समस्या सोडवण्यासाठी भूमिपुत्र नोरला आणि उघड्या डोळी नाश पाहता स्वाभिमान सरला आणि म्हणून माझी शेवटची विनंती हे सगळं करताना मी स्वतः पेटलोय अरे मातृभूमीच्या रक्षणा वेळा मेश्राम साहेबांचं ऐकून या विचाराची क्रांतीची चिंगारी माझ्या संचवेली आहे आणि म्हणून मातृभूमीच्या रक्षणा वेळा गंगाधर स्फुरला मातृभूमीच्या रक्षणा वेळा गंगाधर स्फुरला सॉरी मशाल क्रांतीची घेऊन हाती संघटित होऊ एकमेकांना सहाय्य करूया आपण सारे भाऊ
मातृभूमीच्या रक्षणा वेळा गंगाधर पुरला आणि उघड्या डोळी नाश पाहता स्वाभिमान सरला उघड्या डोळी नाश पाहता स्वाभिमान सरला हा सरलेला स्वाभिमान आता परत जागा करायचा आहे आणि यश मिळवायचं आहे म्हणूनच गाव तिथं सप्त्यामध्ये विचाराचं कीर्तन झालं पाहिजे विचाराची संत कथा झाली पाहिजे विचाराच्या महापुरुषांची कथा लागली पाहिजे आणि म्हणून त्यासाठी आपण कामाला लागावं हवं तर साहेब आपली जर इच्छा असेल तर स्पेशली काही वारकऱ्यांचे शिबिर आम्ही एक संस्था स्थापन केली त्याला आपली भेट असावी तिथे शिबिर सुद्धा आपण आयोजित करून तुमचं मार्गदर्शन मिळावं माझी शेवटची विनंती आहे आणि म्हणून सज्जनो वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी हात वर करा छोटंसं भजन एका मिनिटात होईल आणि माझं मनोबल संपलेलं असेल मी पुढे म्हणेल जर मला कोणाला कोरस करतायचं असेल तर माहीत घ्या थोडंसं कोरससाठी माहीत घ्या माहीत कोण म्हणणार आहे तुम्ही माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ओ शिवबा माझा मी शिवबांचा शिवबा माझा मी शिवाचा शिवबा माझा मी शिवाचा शिवबा माझा मी शिवाचा शिवबा माझा शिवबा माझा मी शिवबांचा शिवबा माझा मी शिवाचा जिजाऊ माझी सावित्री माझी मी अहिलेचा जिजाऊ माझी सावित्री माझी मी अहिलेचा जिजाऊ माझी मी अहिलेचा जिजाऊ माझी सावित्री माझी मी अहिलेचा माझी 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 जिजाऊ माझी मी जिजाऊचा जिजाऊ माझी जिजाऊचा मी जिजाऊचा ज्योतिराव माझे भीमराव माझे मी अनाभाऊचा 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 ज्योतिबा माझा मी ज्योतिबांचा ज्योतिबा माझा मी ज्योतिबाचा ज्योतिबा माझा मी ज्योतिबांचा बसवेश्वर माझा चक्रधर माझा मी कबीरांचा बसवेश्वर माझा कल्चर माझा मी कबीरांचा बसवेश्वर माझा चक्रधर माझा मी कबीरांचा बसवेश्वर माझा चक्रधर माझा मी कबीरांचा बसवेश्वर माझा बसवेश्वर माझा मी कबीरांचा बसवेश्वर माझा कंठ माझा बसवेश्वर माझा मी कबीरांचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा धन्यवाद मी भजन का घेतलं कारण सध्या जगात महासत्ता म्हणून अमेरिकेकडे पाहिलं जाते अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण आहे डोनाल्ड ट्रम्प त्या बॉसनं बस म्हणलं की बसते उठ म्हणलं की उठते कोण आपल्या देशाचा बॉस बरोबर आहे ना ऍक्टिंग फाईल मध्ये नाव आहे ना त्याचं खडे हो जा म्हणलं की खडे हो जा बैठ जा म्हणलं की बैठ जा असं त्या अमेरिकेच्या व्हाईट हाऊस पुढं एक स्मारक आहे कोणाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि त्या स्मारकाला नाव काय आहे द स्टॅच्यू ऑफ नॉलेज माझ्या डॉक्टर बाबासाहेबांचं स्टॅच्यू ऑफ नॉलेज म्हणून स्मारक तिथं आहे आणि बाबासाहेबांनी मानलं कोणाला मेत्रान साहेबांनी सूचना दिली होती मगाशी फक्त एकाच नावाचा जयघोष नको त्यांनी ज्यांनी आम्हाला पुढे आणण्यासाठी काम केलं त्यांचा जयघोष झाला पाहिजे बाबासाहेबांनी आपले विचाराचे गुरु मानले होते महात्मा ज्योतिराव फुल्यांना महात्मा ज्योतिराव फुलेंनी विचाराचे आदर्श मानले होते कोण छत्रपती शिवाजी महाराज
शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक जगद्गुरु तुकाराम महाराजांना अभंग लिहिण्याची प्रेरणा संत शिरोमणी नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांना प्रेरणा होती कोणाची? पंढरीच्या पांडुरंगाची. आणि पंढरीचा पांडुरंग हा दुसरा तिसरा कोणी नसून कोण आहे? धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, रामकृष्ण हरी, जय संविधान, जय भारत, जय भीम.